अफजल खानाच्या वधावेळी ती वाघनखं वापरलीच नव्हती। वाघनखांवरून सरकारने पुन्हा गुमजाव केलाय। वाघनखं भारतात आणण्याच्या खर्चावरूनही सरकारला सवाल विचारण्यात आला। लंडनमधून भारतात आणल्या जाणाऱ्या वाघनखांप्रकरणी राज्य सरकारची भलतीच अडचण झाली। GR मध्ये अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखं असा उल्लेख केला, मात्र विधानसभेत मुनगंटीवारांनी तसा दावाच केला नाही। त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता खिंडीत गाठले। अफजल खानाच्या वधावेळी ती वाघनखं वापरलीच नव्हती। वाघनखांवरून सरकारचा पुन्हा गुंजाव। वाघनखं भारतात आणण्याच्या खर्चावरूनही सरकारला सवाल। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधील वाघनखांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण झाली। भारतात आणली जाणारी ती वाघनखं अफजल खान वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा दावा सरकारी GR मध्ये करण्यात आला, मात्र विधिमंडळात त्यावर निवेदन करताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अफजल खानाच्या वधावेळी ती वाघनखं वापरली होती असं स्पष्ट सांगता येणार नाही असं सांगितलंय। एक अध्यक्ष मला शंका केली की मग अनेक वाघनखं आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही, आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहे। सरकार वाघनखांच्या मुद्द्यावर राज्यातील शिवप्रेमी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी केला। महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वाघनखासारख्या संवेदनशील विषयात करून घ्यायची नसेल तर त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला, लिहा म्हणून सांगितलं पाहिजे। त्या वाघनखांबाबत वस्तू संग्रहालयात खात्री देत नसताना सरकार मात्र खानाच्या वधासाठी ती वाघनखं वापरल्याचा दावा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नकली वाघनखं आणणारं हे नकली सरकार असल्याचा आरोप आव्हाडांनी केला। अल्बर्ट म्युझियम जेव्हा म्हणतं की वाघनखं वापरली नाहीत, तसा आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही, तेव्हा तुम्ही इतका अट्टास का करतात? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, भावनेचा, सद्भावनेचा प्रकार आहे। ह्याच्यात लोकांच्या भावना दुखवल्या जातील। नकली वाघनखं घेऊन येणारं नकली सरकार। वाघनखं भारतात आणण्यावर 14 कोटी नव्हे 14 लाख खर्च केल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय। वाघनखांच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत करून मतं मिळवण्याचा सरकारचा डाव होता, पण त्या वाघनखांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं सरकार तोंडघशी पडल्याचं चित्र निर्माण झालंय। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।